स्त्री शिक्षणासाठी झिजल्या ज्याहून चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजल्या ज्याहून चंदन, अशा सावित्रीबाई फुलेंना करतो मी त्रिवार वंदन, अशा सावित्रीबाई फुलेंना करतो मी त्रिवार वंदन। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याच जयंती। त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, ज्या काळात मुली जन्माला येणं सुद्धा पाप समजलं जात होतं, ज्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, त्यांना अबला कमजोर समजलं जायचं, अशा काळात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाले। तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले आणि हीच सावित्री स्त्री शिक्षणाची उद्गाती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून लौकिक पावली। अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या। महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे। स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले। मित्रांनो, स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता। त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती। याकरिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी खूप संघर्ष केला। या कालबाह्य रूढीच्या बेड्या तोडण्याकरिता ज्योतिबा व सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही, तर विधवांची परिस्थिती सुधारावी आणि बालहत्या थांबाव्यात म्हणून त्यांनी आश्रम उभारले। ज्योतिबा फुले यांनी उभारलेले बालहत्या प्रतिबंध गृह सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवले। ज्योतिबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुराई त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली। मित्रांनो, स्त्री शिक्षणासाठी समाजासाठी झटणाऱ्या या माऊलीचा मृत्यू देखील समाजसेवा करीत असतानाच झाला। सन 1897 साली पुण्यात महाभयंकर अशी प्लेगची साथ पसरली होती। सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली। अशातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांनी जगाचा निरोप घेतला। मात्र त्यांनी केलेल्या महिला शिक्षणाच्या आणि समाज सुधारणेच्या अनमोल कार्यामुळे त्या अनंत काळापर्यंत अजरामर झाल्या आहेत। शेवटी मी एवढेच म्हणेन की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय सावित्री।